काय सांगाल? आज या ठिकाणी आपण पक्षप्रवेश कार्यक्रम केला आहे आणि निषेधाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी केला आहे. काय आपली प्रतिक्रिया? आज आपण इथे प्रामुख्याने जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथमच बरेच वर्षांनी किंवा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षामार्फत सगळीकडे आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उमेदवार उभे केले. या मतदारसंघामध्ये आम्हाला जिल्हा परिषदला थोडं अपयश आलं, परंतु आम्ही 2 नंबरला बऱ्याच ठिकाणी राहिलो. आमच्या मतांच्या संख्येमध्ये वाढ झाली. 2 आमचे पंचायत समितीचे मेंबर स्वबळावर निवडून आले आणि स्वबळावर आज जी मतं आहेत ही भारतीय जनता पक्षाची स्वबळावर आज झालेली मतं आहेत. आणि भारतीय जनता पक्ष जो लढतो आहे, माननीय पंतप्रधान मोदी साहेब देवेंद्रजी यांच्यावर विश्वास ठेवून आज आग्रा गावातील कोळी बांधव आमचे डोयले आणि जयवंतच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. ज्या कोळी बांधवांच्या समस्या होत्या सीमांकनाच्या किंवा इतर, हे प्रश्न देखील शासनाच्या माध्यमातून सोडवले गेलेले आहेत. त्याचा कुठेतरी विचार करून पुढचे प्रश्न पण कसे सुटतील याच्यासाठी या सर्व कोळी बांधवांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सर, जिल्हा परिषदेमध्ये एकूणच भाजपचा अध्यक्ष विराजमान होण्याचे चिन्ह दिसत आहेत आणि चित्र देखील स्पष्ट झाल्यासारखं आहे. त्यानंतर पुढचं जे विधानसभेसाठीचं जे काही भाजपची रणनीती आखली जाणार आहे त्या संदर्भात वाच्यता देखील भाषणांमध्ये झाली. काय नेमकं आहे वाच्यता? म्हणजे आता आम्ही जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका अलिबाग तालुक्यात तरी आम्ही स्वबळावर लढलो आणि विधानसभा जसा पक्ष आदेश देईल तर त्याच पद्धतीने लढावे लागतील. पण स्वबळावरची तयारी करावी लागेल. उद्या 11th आवरला उद्या पक्षाने सांगितलं तरी ती लढता येणार नाही, म्हणून आम्ही तयारी करतो आहे. उद्या त्याचा फायदा युतीतल्या उमेदवाराला देखील होईल किंवा भाजपला सुद्धा होईल, पण ती तयारी करावी लागेल. संघटना वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न करतो आहे आणि निश्चित पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने त्या वेळेला जे जे आदेश देतील त्या पद्धतीने कामकाज होईल. परंतु पक्ष वाढवायला कुठलाच प्रॉब्लेम नाही. पक्ष हा आम्हाला वाढवावाच लागेल आणि वाढवत राहू आम्ही. राष्ट्रवादी आणि भाजप संयुक्तिकरित्या या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करते, मात्र महायुतीमध्ये असताना शिंदे शिवसेना बाहेर राहू शकते. काय आपली प्रतिक्रिया? शिवसेना बाहेर राहते याच्यापेक्षा आज आपण राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या. कर्जतमध्ये शिंदे सेनेबरोबर युती होती, परंतु अलिबाग आणि इतर सर्व भागामध्ये दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी अशीच युती होती. त्याच्यामुळे सध्या तरी चित्र असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची सत्ता बसेल. आमच्याकडे मेजॉरिटी पूर्ण आहे आणि वरतून जसा आदेश येईल तसं आम्हाला वागावं लागेल, त्या पद्धतीने समाविष्ट करून घ्यावं लागेल. त्याच्यात कुठे काही अडचण असण्याचं कारण नाही, कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये म्हणून आम्ही बऱ्याचशा निवडणुका लढवतो आहे. जिल्हा परिषदा थोड्याफार नसेल झाले, पण फ्युचरमध्ये ज्या पद्धतीने वरतून पक्षाचे आदेश येईल त्या पद्धतीने पार्टी लाईनवर आम्हाला सगळ्यांना चालवावं लागेल. काँग्रेस पूर्णतः काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपची ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. नेमकं निषेध आंदोलन आज निषेधाचं पण एक आंदोलन महिला मोर्चाने केलं आहे आणि AIच्या कार्यक्रमाच्या वेळेला जो काँग्रेसनी तमाशा केला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही एक आंदोलनसुद्धा उभं केलेलं आहे की बाबा आपण मदत केली, त्यांनी पण मदत करायला पाहिजे या भावनेत मी होतो. परंतु जे होतं ते चांगल्यासाठी होतं. किती दिवस आपण ह्याच्याबरोबर चालणार, त्याच्याबरोबर चालणार किंवा दुसऱ्याच्या निगेटिव्ह गोष्टीवर आपण आपलं मार्केटिंग करणार. आज जे झालं ते आपलं आहे. आज जी आपण मिळवलेली मतं आहेत ही आपली आहे. अजून 30-35 मतं वाढवावी लागतील. ती वाढवण्यासाठी 3 वर्षाचा आपल्याकडे पिरियड आहे. आपण 100% ती मतं वाढवू आणि आपण लढवत असताना 100% जे चव्हाण साहेबांचं म्हणणं आहे ते चव्हाण साहेबांचं म्हणणं आपण खरं करून आपण आपल्या स्वबळावरच इथे लढवावं लागेल. उमेदवार कोणी असला तरी त्याचा आपल्याला प्रामाणिकपणे काम करून इथली जसा जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसलाय तसा आमदार कसा बसेल ह्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, काम करावं लागेल. कष्टाचं काम आहे, कठीण काम आहे, त्रासाचं आहे, पण ते करावंच लागेल. आपण जर उभे राहिलो नाही तर लोक आपल्याबरोबर येणार नाहीत. आज मी सर्व उमेदवारांना धन्यवाद देईन. म्हणजे पंचायत समितीचे असेल चित्राते असेल सवय असेल संदीपभाई काटे असतील, जोशी आहेत आमचे,
जोशीने ते एवढा विचाराने मोठेपणा दाखवला की खालचे उमेदवार आले तरी चालतील, माझा मत मागू नका, खालच्यानेच मागा. असं कोण उमेदवार सांगणार नाही. पण त्यांनी सांगितलं चला माझं काय कठीण दिसतंय, तुम्ही खालचे उमेदवार आलेत तरी चालतील. या पद्धतीचं त्यांनी मोठेपणा दाखवून काम केलं. परंतु थोड्या काय फरकाने आपल्याला अपयश आलं. आपण युतीच्या सगळ्यांना ऑफर दिल्या होत्या, पण देवी कृपेने ते नाही झालं ते बरं झालं. म्हणून आज तुम्ही आमच्याबरोबर आला. तुम्ही का आला तर त्याच्यामुळे आलात की आम्ही लढतोय, आम्ही लढून जातोय. आगामी ग्रामपंचायती पण आपल्याला लढायच्या आहेत. ज्या तुमच्या इच्छा असतील त्या तुमच्या इच्छेप्रमाणे पक्ष तुम्हाला मदत करेल आणि त्या पद्धतीने ग्रामपंचायतच्या निवडणुका आपण लढवू. आज आपण सुरुवात केली. ही सुरुवात जर तुळपुळेसाठी तुम्ही आधी केली असतील ना तर आम्हाला 2-3 हजार लोक प्रत्येक मतदारसंघात कमळावर आली असते. आज पहिल्यांदाच आपण कमळ उभं केलं. कमळाची सवय झाली. कमळाचं आज स्थान आपण एस्टॅब्लिश केलं आणि आपण चांगल्या पद्धतीने आगामी काळात जाऊ. निश्चित तुळपुळे काकांना आनंद वाटत असेल की पोरं काम करतायत. आणि इथे काय नाही, असं नाही, सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं की बाबा हे आले की यांच्या पण भानगडी होतील. तुळपुळेंचं यांच्या पटाचं नाही, मोहितेंचं यांच्या पटाचं नाही, यांचं त्यांचं पटाचं नाही. पण काम करणाऱ्या माणसाला कधी अडचण नसते, ते पटवून घेत असतात. त्याच्यात जुना नवीन काही विषय नसतो. मी नेहमी सांगतो की राजकारण आता IPL सारखं झालेलं आहे. एक टीममधून दुसऱ्या टीममध्ये माणूस जातो, ज्याच्याकडे बॅटिंग क्वालिटी आहे त्याला ओपनिंगला उतरावं लागेल. मग तो त्या टीममधून आला म्हणून त्याला लास्ट ठेवता येत नाही. त्याची बॅटिंग चांगली आहे, बोलल्यानंतर त्याला ओपनिंगची संधी द्यावीच लागेल. नाही तर एवढा महाग माणूस घेऊन उपयोग काय, डोलीला घेऊन उपयोग काय. महाग माणूस घेतल्यानंतर त्याचा वसूल पण करायला पाहिजे ना. ओनर काय बोलतोय की याला घेतलं आम्ही विराट कोहलीला 100 कोटी रुपये खर्च करून, त्याला थोडी शेवटची बॅटिंग देणार. त्याला पहिला उतर काय 100 रन मार आणि पैसे आमचे वसूल कर. त्याचे आम्ही पण IPLचेच बॅट्समन आहोत सगळे. आम्ही कुठेही विकास टीमचा असं विकास कुठेही गेला असेल तू तुझी बॅटिंग शेवटी आमची ताकद आमच्या दंडामध्ये आहे, बॅटमध्ये नाही. कुठल्या टीममधून खेळतो आम्ही गरजेचं नाही. आम्ही खेळणार तर तो जिंकण्यासाठीच खेळणार आणि खेळणार ते चांगल्या टीमसाठीच खेळणार. ज्या टीमबरोबर खेळणार त्या टीमच्या फायद्यासाठीच आम्ही खेळणार आणि तो फायदा आपण निश्चित आगामी काळामध्ये करू. आणि पुन्हा एकदा आग्रह ग्रामस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला वाटलं तर माझ्याच प्रेमावर येतील, पण संदीपबाईच्या प्रेमावर आल्याचं खरं दुःख आहे मला, अशातला भाग नाही. पण काय नाही, सगळी माणसं आणि मामा दिसत होते मला. मामा कुठे गेला? व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.